सांगली कुपवाड येथे झालेल्या केसरेकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल फरीक शेख याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत खानापूर तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने गुरुवारी भव्य मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावचे रहिवासी मोहन केसरेकर आणि त्यांची पत्नी मनीषा केसरेकर हे सांगली कुपवाड येथे वास्तव्यास होते। 15 ऑगस्ट रोजी पहाटे शेजारी राहणाऱ्या अब्दुल शेख याने कोणतेही कारण नसताना त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दाम्पत्याचा मृत्यू झाला। या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले। मोर्चाची सुरुवात खानापूर येथील महालक्ष्मी मंदिरातून झाली। निवेदनात केसरेकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्येचा गंभीरपणे विचार करून आरोपीला कायद्यानुसार अत्यंत कठोर शिक्षा द्यावी, तसेच अब्दुल शेख याला फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली। बोलो भारत माता की जय। सर्वे जनो सुखिनो भवन्तु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कच्चित् भय म्हणणारा आमचा हिंदू समाज आहे। परवा सांगलीमध्ये जेव्हा मोर्चा झाला तेव्हा तिथल्या जतच्या आमदाराने एक गोष्ट बोलली आणि हे सगळ्यांना पटण्यासाठी आहे। जिथं 80% हिंदू समाज आहे, जिथं 20% मुस्लिम समाज जरी असला तर तिथला 20% मुस्लिम समाज हा सुरक्षित असतो। आणि उलट करून बघा, जिथं 80% मुस्लिम समाज आहे आणि जिथं 20% हिंदू समाज आहे तिथं माझे हिंदू सुरक्षित आहेत काय हे बसलेल्या हिंदूने याचं उत्तर दिलं पाहिजे। मी अभिनंदन करतो माजी आमदार सांगलीचे नितीनराजे शिंदेंचं। ज्या वेळेला ही घटना घडली मोहनदादांवरती आणि मनीषांच्या ताईवरती, जेव्हा एका जिहाद्याने जेव्हा आक्रमण करून ज्यावेळेला हत्या करण्यात आलं ताबडतोब हिंदू ऐक्याचे प्रमुख नितीनराजे शिंदे आणि संभाजी आदरणीय भिडेंची संघटना शुभचं हिंदुस्थान DCRP समोर जाऊन आंदोलन केलं आणि मागणी केलं, ज्या जिहादने त्या ठिकाणी मारलाय त्या ठिकाणी त्याच्या घरावरती बुलडोजर फिरवलं पाहिजे। नितीनराजे शिंदे त्या ठिकाणी पोहोचले, 6 तास थांबले आणि त्या हरामखोराचं घर जमीन दोस्त केले म्हणून आपण तेव्हा ही खरी श्रद्धांजली मोहनदादा आणि मनीषा द्यायला मिळाली। बांधवांनो, आमच्या खानापूर समस्त हिंदू समाजाच्या वतीनं मागणी काय असेल, जी हे दाम्पत्य त्या सांगली ठिकाणी गेलं तिथं मोलमजुरी करून कमवलं आणि त्या सगळ्या ठिकाणी प्लॉट घेऊन घर बांधलं, त्या घरावरती कर्ज आहे। महाराष्ट्र आमच्या सरकारने त्या ठिकाणी कर्ज मुक्त केलं पाहिजे ही आमच्या हिंदू समाजाच्या वतीनं मागणी आहे। बंधू आठवण ठेवा। आणि ज्या हरामखोराचं घर जमीनदोस्त केलं त्या फरीद शेखचं, त्या फरीद शेखची जागा सरकारने लिलाव करावा, ती जागा विकावं आणि ह्या दोन चिमुकल्या पोरांकडे स्वीकारावा ही आमच्या हिंदू समाजाच्या वतीनं मागणी आहे। बंधू आठवण ठेवा। बांधवांनो, परवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही वक्तव्य ऐकलं असणार की राष्ट्रवादीचे आमदार सुप्रियाताई सुळे तिने एक वक्तव्य केली, खासदार काय वक्तव्य केली की म्हणे महेशदादा लांडगेला मी बघून घेतो, त्याच्यावर मी खटला दर्ज करतो, जर महेशदादा लांडगेला दम असेल तर तिने माझ्या घरावर चढून यावं। अरे, ज्या सांगलीमध्ये आमचा हिंदू समाजावरती अत्याचार झाला, माझ्या चिमुकल्यावरती अन्याय झाला, तेव्हा तुझ्या तोंडून 2 शब्द नाही आलं आणि मात्र महेशदादा लांडगेने जेव्हा बोलले समर्थन ह्याच्या बोलल्यानंतर तिला आग लागली, तिला मिरची लागली। म्हणून आठवण ठेवा। अरे, आम्ही या काही लोकांच्या त्यांच्या मतांसाठी सुप्रियाताई बोलले तर आज आम्ही सर्व आमदार असून देत, माझे आमदार असून देत, संपूर्ण भारतीय जनता पार्टी टीम महेशदादा लांडगे आणि त्यांच्यासोबत आहे हे मला फार अभिमान आहे। म्हणून आठवण ठेवा। आमची ताबडतोब तर माझी सरकारकडे विनंती आहे की
माझ्या आई वडिलांवरती जी वेळ आली ती म्हणजे त्या जिहाद्याला फाशी ही झालीच पाहिजे आणि तेव्हा माझ्या मम्मी पप्पांना आत्म्याला शांती मिळेल आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी आणि सरकारने आमच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी ही आमची विनंती आहे. आणि दर महिन्याला म्हणजे सरकारने आम्हाला निवेदन सादर करताना खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार, हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख नेते, सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नागेश नाईकर, KMM मराठी, खानापूर. ಜಗಮಗ ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakwadi, Belagavi.